सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा तांड्यातील नायक कारभारी गोर बंजारा बंधू भगिनींनो व समाजातील तरुण मित्रांनो, आज बंजारा समाज फार अडचणीच्या काळातून चाललेला आहे। वसंतराव नाईकांनी जे कार्य सुरुवात केलेली होती त्या पद्धतीने आपला जो आलेख उंचवायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे। आज बंजारा समाज शैक्षणिक आर्थिक बाबतीत जास्त मागासला होत आहे। याचं मुख्य कारण बंजारा समाजातून सरकारकडून ज्या काही सोयी सवलती मिळायला पाहिजे होत्या, शिक्षणाच्या बाबतीतने, आर्थिक दर्जा उंचावण्याच्या बाबतीतने तो मिळालेला नाही आहे। आज जे प्रगत समाज महाराष्ट्रात होते, आपल्याला जास्त सोयी सवलती मिळवण्यासाठी संघटित झालेले आहे आणि संघटित झाल्यानंतर त्या ताकदीच्या भरोशावर त्यांना तशा सवलती मिळत आहेत। महाराष्ट्रातला मराठा कुणबी समाज, महाराष्ट्रातला धनगर समाज, महाराष्ट्रातला माळी समाज, हे सगळे समाज संघटित झालेले आहे आणि शासनाकडून त्यांना अपेक्षित अशा सगळ्या सोयी सवलती मिळवून घेत आहेत। या सगळ्यामध्ये बंजारा समाज संघटित असल्यामुळे आपल्याला ज्या अपेक्षित गोष्टी आहे त्या मिळालेल्या नाही आहे। हैदराबाद गॅजेट प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला हे लक्षात आलं की हा बंजारा समाज या गॅजेटनुसार, सातारा गॅजेटनुसार हा मूळचा आदिवासी समाज आहे। परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या 2 याद्या प्रसिद्ध झाल्या, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यामध्ये बंजारा समाजाला स्थान मिळालं नाही। बाकीच्या काही राज्यामध्ये जसं कर्नाटकामध्ये आपण शेड्यूल कास्टमध्ये आहो, आंध्र तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहो, परंतु जिथं जास्त प्रमाणात बंजारा समाज आहे, आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, 14 कोटी लोकसंख्येपैकी 56,000 गावापैकी 6,500 गावात एकूण जवळपास 1 कोटी बंजारा समाज आहे। एवढ्या मोठ्या लोकसंख्येने असलेल्या योग्य पद्धतीने घेतल्या जात नाही आणि या समाजाने आतापर्यंत संयम पाळला। बाकी समाजासारखं मोर्चे काढून दबाव आणून प्रयत्न केलेला नाही, पण आज वेळ आलेली आहे, आपल्याला सगळ्याला एकजूट व्हावं लागेल आणि समाजासाठी आपल्याला लढा देणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण अशा पद्धतीनं कार्य करणार नाही, तोपर्यंत येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। त्यामुळे बंजारा समाजातील सर्व बंधू भगिनींना, तरुण मित्रांना, नायक कारभारींना माझी विनंती आहे की आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजासाठी एक होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात जे समाजाचे वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघतील त्या ठिकाणी आपण तन मन धनाने सहभागी व्हायला पाहिजे, तरच येणाऱ्या पिढीचा आपला विकास शक्य आहे। जय सेवालाल।